Hello students, welcome back in our online English lecture. Students, आत्तापर्यंत आपण जे टॉपिक्स बघितले 4.3 अराउंड द वर्ल्ड हे जे इन 80 डेज हे जे टॉपिक हा जो टॉपिक बघतोय त्या टॉपिकमध्ये आपण आत्तापर्यंत आपले 5th लेक्चर कंप्लीट झालेले आहे. आत्तापर्यंत जे आपण चॅप्टर 34 आधी सुरुवातीला आपण जे प्लॉट सिनॉप्सिस थीम वगैरे जे आपण बघत आहोत त्यानंतर जे चॅप्टर स्टार्ट केलेले 34पासून आपण चॅप्टर स्टार्ट करत आलेलो आहोत. आता आजचा जो आपला लेक्चरचा टॉपिक आहे तो चॅप्टर नंबर 37 आणि हा आता आपला लास्ट टॉपिक आहे या 4.3 या नॉवेलमधला अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. आता या ठिकाणी इन विच इट इज शोज पेज नंबर 100. लुक ॲट द पेज नंबर 198 चॅप्टर नंबर 37. नाव in which it is shown that Phileas Fogg gained nothing by his tour around the world unless if were happiness. Yes, Phileas Fogg in a person. आता बघा, आत्तापर्यंत आपण जे चॅप्टर बघत आलेलो आहोत की ज्या पद्धतीने आत्तापर्यंत आता आपण अराउंड द वर्ल्ड इन 18 डेज हे जे बघत आहोत त्यामध्ये आपण जी प्रत्येक चॅप्टरमध्ये जी स्टोरी कवर करत आलेलो आहोत प्रत्येक स्टोरी केअरफुली ऐकणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही जे सुरुवातीचे पार्ट्स बघितले केअरफुली तर तुम्हाला आता लिंक लगेच लागेल की चॅप्टर नंबर 37मध्ये काय स्टोरी सांगितलेली आहे. बघा, आता या ठिकाणी अराउंड द वर्ल्ड इन 18 डेज म्हणजे 4.3मधील हा जो चॅप्टर नंबर लास्ट चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 37. आता या चॅप्टरमध्ये लास्ट स्टोरी कवर करते आणि आज आपलं हे अराउंड द वर्ल्ड इन द 18 डेज हे कंप्लीट होणार आहे. आणि यानंतर तुम्ही जे नॉवेलवरती कशा प्रकारचे क्वेश्चन्स येत आहे, किती मार्क्ससाठी येत आहे, कशा प्रकारचे कॅरेक्टर्स थीम्स किंवा एखादा इव्हेंट कसा विचारला जातो ते क्वेश्चन्स तुम्ही जर थोडेसे प्रॅक्टिस केले तर तुम्हाला इझिली सोपं जाईल की आपण जे नॉवेलमध्ये बघितलं आहे त्याच पद्धतीने क्वेश्चन्स विचारले जातात. आता बघा ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, आत्तापर्यंत फिलियस फॉगचं जी रूट चालू आहे ती जर्नी आहे पूर्ण वर्ल्ड विश्वभ्रमंती जी आहे त्यामध्ये तो कुठपर्यंत आला 80 दिवसामध्ये कंप्लीट होते की नाही, त्याची बेट जिंकतो की नाही. द रीडर विल रिमेंबर दॅट ॲट 5 minutes past 8 इन द इव्हिनिंग. आणि अशा पद्धतीने किती 5 minutes काय रिमेनिंग असतात. अबाउट 5:20 hours आफ्टर द अरायवल ऑफ द ट्रॅव्हलर्स इन लंडन, Passepartout had been sent by his masters to engage the services of the Reverend Samuel Wilson in a certain marriage ceremony. आता जे अतिशय आदरणीय असणारे सॅम्युअल विल्सन यांना विवाह सोहळ्यासाठी पाठवण्यात आलं होतं की जे सेकंड डेला जो विवाह सोहळा होणार आहे त्या सोहळ्यासाठी पाठवण्यात आलं होतं. विच वॉज टू टेक्स प्लेस द नेक्स्ट डे. With his hair is in disorders and without his hat he ran. आणि त्याला हे समजतात हा निरोप द्यायचा आहे किंवा हा मेसेज सेंड करायचा आहे हे कळताच तो पासपार्ट वेंट आउट की तो आपल्या विस्कळीत झालेल्या अस्तव्यस्त केसांमध्येच विदाऊट हॅटच निघाला. पास आउट वेंट ऑन हिज अनइन्चांटेड. तो अतिशय मंत्रमुग्ध झाला. ही सून रीच द क्लर्जीमॅन हाऊस. आणि तो थोड्याच वेळामध्ये कुठे पोचला क्लर्जीमॅनच्या हाऊसमध्ये. आणि कुठे सॅम्युअल विल्सन यांच्या. सॅम्युअल विल्सन हे कोण होते का जे मॅरेज करून देणारे. बट फाउंड हिम नॉट ॲट होम. पण ते कुठे सापडले नाही, त्यांच्या घरी भेटले नाही. पासपार्टआउट वेटेड अ गुड 20 minutes. आणि पासपार्टआउट यांनी किती वेळ वेट केला तर 20 minutes वेट केला. अँड वेन ही लेफ्ट द रेव्हरंड जेंटलमन. आणि आता अशा आदरणीय व्यक्तीला इट वॉज 35 minutes. त्यावेळेस किती वेळ झाला होता 35 minutes past 8. अँड बट इन व्हॉट अ स्टेट ही वॉज. with his hair in disorders and without his hat he ran along the street as never man was seen to run before. and तो कोणत्या विचारात आहे
त्याचे तो किती डिसऑर्डर्समध्ये त्याचे हेअर कसे झालेले आहे किंवा त्याची परिस्थिती काय आहे त्याची, किंवा विदाऊट हिज हॅट तो त्याच्या टोपीशिवाय होत्या, आणि असं धावत सुटलं होतं रोडनी की आत्तापर्यंत नेव्हर मॅन ही वॉज सीन, आत्तापर्यंत रन बिफोर अशा पद्धतीने धावणारा किंवा पळणारा रस्त्यांवरून व्यक्ती कोणीही बघितला नसेल. अँड ओव्हर टर्निंग पासेस बाय रशिंग ओव्हर द साईडवॉक, आणि जे पासर बाय होते म्हणजे ते ज्याच्या सराउंडिंग जात होतं त्यांना तो मागे टाकून धावत सुटला होता. रशिंग ओव्हर द साईडवॉक लाईक अ वॉटर स्पाउट, आणि तो त्या म्हणजे एक फुटपाथनी धावत सुटलेला होता. इन 3 minutes ही वॉज इन सॅव्हिल रॉ अगेन, आणि 3च मिनटामध्ये तो कुठे आला, सॅव्हिल रॉ अगेन. अँड स्टॅगर बॅक इन टू द मिस्टर फॉग्स रूम, आणि परत पुन्हा केव्हा आला, मिस्टर फॉक्स यांच्या रूममध्ये आला. अँड ही कुड नॉट स्पीक, तो काहीच बोलू शकला नाही. व्हॉट इज द मॅटर आस्क मिस्टर फॉग. मिस्टर फॉग यांनी विचारलं, काय झालं, काय मॅटर आहे. माय मास्टर कॅब्स पासपोर्ट मॅरेज इम्पॉसिबल, आणि असा तो धापा टाकत आला, इतका धावत आलेला असतो की तो गॅप्स म्हणजे धापा टाकतो, आणि पासपोर्टवर तो काय म्हणतो, माझे मालक मॅरेज इम्पॉसिबल फॉर टुमॉरो. व्हाय सो, तो म्हणतो का, उद्यासाठी अशक्य आहे, पण का, असे काय होऊ शकतं, बिकॉज टुमॉरो इज संडे. तर तो काय सांगतो, टुमॉरो इज संडे. मंडे रिप्लाइड मिस्टर फॉगने काय रिप्लाय केला, अरे नाही, तो सोमवार आहे. नो, टुडे इज सॅटरडे इज इम्पॉसिबल. तर ते काय सांगतात, सॅटर्डे तर अशक्य आहे. यस क्राईड पासपोर्ट, आणि पासपोर्ट होय असं ओरडत तो पासपोर्ट काय म्हणला की हो नक्कीच सॅटर्डे आहे. यू हॅव मेड अ मिस्टेक ऑफ 1 डे, तुम्ही काय केलं आहे, एका दिवसाची मिस्टेक केली आहे. यू हॅव मेड अ मिस्टेक ऑफ 1 डे, वेळेच्या 24 तास अगोदर आपण इथे पोहोचलो. वी अराइव्ड 24 hours अहेड ऑफ टाईम, आणि आत्ता फक्त 10 minutes रिमेनिंग आहे. बट देअर आर ओनली 10 minutes लेफ्ट, फक्त 10च मिनिट रिमेनिंग आहे. पासपोर्ट आउट हॅड सेज हिज मास्टर बाय द कॉलर अँड वॉज ड्रॅगिंग हिम अलॉंग विथ द इरेस्पिरेबल फोर्स, आणि अतिशय ताकद लावून फोर्सफुली तो मालकाला काय करायला लागला, घेऊन चालला आहे. फिलिस फॉग दस अ किडनॅप विदाऊट, आता या ठिकाणी काय केलं आहे, ड्रॅगिंग हिम अलॉंग इरेसिस्टिबल फोर्स, म्हणजे जबरदस्तीने घेऊन चालला. फिलिस फॉग दस किडनॅप विदाऊट हॅव्हिंग टाईम टू थिंक and left his house, jump into a cab, promise 100 pounds to the cabman, and having run over 2 dogs, the overturned 5 carriage, आणि त्यांनी एका टॅक्सीमध्ये ते बसले अँड जस्ट लाईक ॲज अ किडनॅप, आणि त्या कॅबमॅनला त्यांनी 100 pound देण्याचे प्रॉमिस केले, आणि त्या सलूनमध्ये ते काय झाले, वेळेवर पोचले. अँड द क्लॉक कॅरेज रिच्ड होम, रिफॉर्म क्लबमध्ये ते पोहोचले. अँड द क्लॉक इंडिकेटेड द क्वार्टर्स बिफोर 9 व्हेन ही अपियर्ड द ग्रेट सलून, आणि अशा पद्धतीने 15 minutes रिमेनिंग असतानाच त्या ठिकाणी ते पोहोचले. फिलिस फॉग हॅड कम्प्लिश्ड द जर्नी अराउंड द वर्ल्ड इन 18 days, आणि फिलिस फॉग यांनी जो 80 दिवसामध्ये जगभ्रमंती करण्याचा जो बेट लावली तिथे ते काय केलं होतं, त्यांनी कंप्लीट केलेलं होतं. अँड फिलिस फॉग हॅड ओन हिज वेगर ऑफ 20,000 pounds, आणि अशा पद्धतीने 20,000 poundsची जी पैज होती त्यामध्ये ते जिंकले होते किंवा त्यांनी ती बाजी मारलेली होती. हाऊ वॉज इट दॅट अ मॅन सो एक्झॅक्ट अँड फास्टिडियस म्हणजे अतिशय हुशार आणि अतिशय वेळेला अचूक असणारी व्यक्ती, कुड हॅव मेड दिस इरर ऑफ अ डे, इतका अचूक असणारा व्यक्ती एक दिवसाची मिस्टेक कशी करू शकतो. हाऊ केम ही टू थिंक दॅट ही हॅड अराइव्ड इन लंडन ऑन सॅटर्डे द 21st day ऑफ डिसेंबर, असा विचार का नाही आला की ते 21st डिसेंबरलाच त्या ठिकाणी आले होते सॅटर्डेमध्ये, वेन इट वॉज रिअली फ्रायडे.
आणि तो दिवस फ्रायडे होता. तरीही ते अँड द 20th अँड द 17th and 9th डे ओनली फ्रॉम हिज डिपार्चर. आणि खरं तर ते 80व्या दिवशी नाही तर 79व्या दिवशीच, ज्या दिवसापासून सुरुवात केली ती त्याच्या 79व्या दिवशीच ते परतलेले होते. द कॉज ऑफ इरर इज व्हेरी सिम्पल. ही चूक का झाली त्याचं कारण अतिशय सिम्पल होतं. कारण का फिलियस फॉग हॅड विदाऊट सस्पेक्टिंग इट गेन वन डे ऑफ हिज जर्नी. अँड फिलियस फॉग यांनी शंकाच ठेवली नव्हती, कोणताच सस्पेक्ट ठेवला नव्हता की वन डे काय केला होता त्यांनी वाढवला होता. अँड कशामुळे वाढवला होता? अँड दिस टाईम मेअरली बिकॉज ही हॅड ट्रॅव्हल कॉन्स्टंटली ईस्टवर्ड. कारण ते काय होते, सतत निरंतर पूर्वेकडे प्रवास करत होते. ही वूड ऑन द कॉन्ट्ररी हॅव लॉस्ट अ डे हॅड ही गॉन इन द अपोजिट डायरेक्शन दॅट इज वेस्टवर्ड. जर त्यांनी उलट्या दिशेने जर प्रवास केला असता तर एक दिवस त्यांनी काय केला असता, वाया घालवला असता. पण त्यांनी पूर्वेकडे जो प्रवास केला त्यामुळे त्यांना एक दिवस एक्स्ट्रा मिळाला होता. In journeying eastward, he had gone towards the sun, and the days therefore diminished for him as many times for minutes as he crossed a degree in this direction. आता जर्निंग ईस्टवर्ड्स हॅड गॉन टुवर्ड्स द सन. आणि पूर्वेकडे प्रवास करत असताना ते कोणत्या दिशेने जात होते? सूर्याकडे. अँड द डेज देअरफॉर, जसजसे ते जात होते डिमिनिश्ड फॉर हिम. आणि त्यावेळेस बऱ्याच वेळ काय त्यांचे मेनी टाइम्स 4 मिनिट्स 4 मिनिट्स काय होत होते, क्रॉस डिग्रीज कमी कमी होत गेले. आणि ॲटोमॅटिकली काय झालं, ते 4 मिनटं त्यांचे कमी कमी होत गेलेले होते. अँड देअर आर 360 डिग्रीज ऑन द सर्कम्फरन्स ऑफ द अर्थ. आणि पृथ्वीचा जो सर्कम्फरन्स आहे तो 360 डिग्रीचा आहे. अँड दीज 360 डिग्रीज मल्टिप्लाइड बाय 4 मिनिट्स. आणि 360ला मल्टिप्लाय 4 केलं तर गिव्ज प्रिसाइजली 24 आवर्स. बघा 360 डिग्रीला जर 4ने डिव्हाइड केलं गेलं तर 24 तास काय मिळतात, एक्स्ट्रा मिळतात. अँड गिव्स प्रिसाइजली. नाव in other words, while the philosopher going eastward saw the sun pass the meridian 80 times, his friends, आता ज्या ठिकाणी मेरिडियन आहे त्यावेळेस त्यांनी ते 80 वेळेस पास होत गेलं होतं. हिज फ्रेंड्स इन लंडन ओनली सॉ इट पास द मेरिडियन 79 टाइम्स. फिलियस फॉग यांनी 80 वेळा ते बघितलं होतं. ॲक्च्युली त्याचा जो मित्र आहे फिलियस फॉग यांचा 79 वेळेस ते बघितलं होतं. दिस इज वाय द अवेटेड हिम ॲट द रिफॉर्म क्लब ऑन सॅटर्डे. म्हणूनच ते रिफॉर्म त्या ठिकाणी ते कधी पोचले होते, सॅटर्डे. त्याच ठिकाणी ते सॅटर्डेलाच त्याची वेटिंग करत होते. अँड नॉट संडे ॲज द मिस्टर फॉग थॉट. हा विचार मिस्टर फॉग केला. यांनी हा विचार केला असल्यामुळं ह्या सर्व गोष्टीमुळे ते काय करत होते, शनिवारी वाट बघत होते, रविवारी नाही. अँड पास पार्ट आउट्स फॅमिली फेमस फॅमिली वॉच which had always kept London time would have betrayed in this fact if it had a mark the days as well as the hours and the minutes. अतिशय फेमस असणारं जे फॅमिली किंवा ती फॅमिली आहे आणि ऑलवेज केप्ट इन लंडन, कायम लंडनची वेळ ठरलेली असती. आणि त्याच वेळेस त्यांना वुड हॅव बिट्रेड दिस फॅक्ट, आणि ही जी गोष्ट आहे ती फसवून टाकली असती. इफ इट हॅड मार्क द डेज ॲज वेल ॲज द आवर्स अँड द मिनिट्स. आणि त्या पद्धतीने किंवा जर त्यामध्ये काय केलं असतं, तास आणि मिनटं याचे काउंटिंग केलं असतं. तर फिलियस फॉग देन हॅड ओन द 20,000 पाऊंड्स. आणि अशा पद्धतीने फिलियस फॉग यांनी किती जिंकले होते, 20,000 पाऊंड्स जिंकले होते. बट ॲज ही हॅड स्पेंट नियरली 19,000 पाऊंड ऑन द वेज. आणि त्यांच्या ह्या जगभ्रमंतीमध्ये त्यांनी जवळजवळ किती खर्च केले होते, त्यांनी 20,000 पाऊंड जिंकले होते. पण त्यांनी जवळजवळ 19,000 पाऊंड काय केले होते, खर्च केले होते.
अँड पेक्युनियरी गेन वॉज स्मॉल. आणि मग त्यांना जे काही मिळालेलं होतं, जे इन्कम शिल्लक राहिला होता तो खूप कमी होता, खूप स्मॉल होता. अँड हीज ऑब्जेक्ट वॉज हवेवर टू बी व्हिक्टोरियस. पण त्यांचा हेतू कोणता होता? विजयाचा होता, व्हिक्टोरियस होता. अँड नॉट टू विन मनी. त्यांना पैसे जिंकणं इम्पॉर्टंट नव्हतं, त्यांना तर विजय मिळवणं इम्पॉर्टंट होतं. टू बी व्हिक्टोरियस. ही डिव्हायडेड द £1,000 दॅट रिमेन्ड बिटवीन द पासपोर्ट आउट अँड द अनफॉर्च्युनेट फिक्स. आणि त्यांना जे रिमेनिंग राहिले होते £1,000 जे शिल्लक राहिले होते ते त्यांनी काय केले? डिव्हाइड केले. कुणामध्ये? पासपोर्ट आउट किंवा फिक्स यांच्यामध्ये त्यांनी काय केलं? ते डिव्हाइड करून टाकले, कारण फिक्सही त्यांच्या मार्गावर होता, त्याचेही मनी स्पेंड झाले असेल. अ चेरिश नो गर्ज्ड ही डिडक्टेड हवेवर फ्रॉम द पासपोर्ट आउट शेअर कॉस्ट द गॅस विच हॅड बर्न in his room for 1920 hours. आता फिलिस फॉग यांनी काय केलं? ती जी अमाऊंट होती फॉर द सेक ऑफ रेग्युलॅरिटी, पासपोर्ट आउटच्या 1920 की जेवढी वेळ तो गॅस चालू राहिला तेवढी पासपोर्ट आउटच्या वतीने त्यांनी त्याचा मोबदला भरून दिला होता. अँड नाव द पेज नंबर 200, सेकंड पॅरेग्राफ. लुक ॲट द पेज नंबर 200. That evening, Mr. Fogg, as tranquil and phlegmatic as ever, said, "The aura is our marriage still agreeable to you?" आणि त्यावेळेस फॉग हे विदाऊट इमोशन, म्हणजे कोणते इमोशन्स दाखवत नव्हते. अँड अशा वेळेस ते ऑर्डरला म्हणतात की तुला आपलं लग्न अजूनही मान्य आहे का? मिस्टर फॉग रिप्लाइड शी. ती मिस्टर फॉग यांना काय म्हणाली बघा त्यानंतर? इट इज फॉर मी टू आस्क दॅट क्वेश्चन. यू वेअर हा क्वेश्चन मी विचारायला हवा. यू वेअर ड्यून बट नाव यू आर रिच अगेन. आणि तुम्ही खूप उद्ध्वस्त होणार होते किंवा खूप काही डबघाईला आले होते, पण आता तुम्ही परत काय झाले? बट नाव यू आर रिच अगेन. पण तुम्ही आता पुन्हा रिच झाले. पार्डन मी मॅडम माय फॉर्च्यून. मला माफ करा मॅडम, मी तुमच्यासोबत आय बिलॉंग्स टू यू. इफ यू हॅड नॉट सजेस्टेड वन मॅरेज माय सर्वंट वूड नॉट हॅव गॉन द रेव्हरंड सॅम्युअल विल्सन्स. आय शूड नॉट हॅव बीन अप्राइज ऑफ माय इरर. आणि जर तुम्ही मला लग्नाची कल्पना सुचवली नसती तर त्यांचा जो पासपोर्ट आउट आहे तो सॅम्युअल विल्सनकडे गेला नसता. आणि सॅम्युअल विल्सनकडे जर गेला नसता तर काय झालं नसतं? आय शूड नॉट हॅव बीन अप्राइज. मला माझी चूक समजली नसती. जो माझा इरर आहे 1 डेचा 24 hours मला एक्स्ट्रा मिळाले हे माझ्या लक्षात आलं नसतं आणि मी ही बेट जिंकलोही नसतो, म्हणजे माझ्या लक्षातही आलं नसतं. डिअर मिस्टर फॉग सेड द यंग वुमन. आणि अशा पद्धतीने ती डिअर मिस्टर फॉग असं म्हणते. अँड डिअर ऑर्डर रिप्लाइड फिलिस फॉग. इट नीडेड नॉट बी सेड दॅट द मॅरेज टूक प्लेस 48 hours आफ्टर अँड दॅट पासपोर्ट आउट ग्लोईंग अँड डॅझलिंग gave the breach away. Had he not saved her, and was he not entitled to these honors? आणि अशा पद्धतीने ती जी सूटचिठ्ठी किंवा ज्या पद्धतीने ते वधू किंवा ज्या पद्धतीने ते मॅरेज झालं होतं 48 hours त्याने तिला वाचवलंच नाही, तर त्या पद्धतीने तिचे मॅरेजही केलं. द नेक्स्ट डे ॲज सून ॲज इट वॉज लाईट पासपोर्ट आउट रॅप्ड विगरसली ॲट हिज मास्टर्स डोअर. मिस्टर फॉग. आता दुसऱ्या दिवशी काय झालं बघा. पासपोर्ट आउट अतिशय सकाळ झालेली होती, दिवस उगवलेला होता, नवीन दिवसाची सुरुवात झालेली होती. आणि पासपोर्ट हा मालकाच्या दारात जाऊन काय म्हणायला लागला? मिस्टर फॉग ओपन इट. काय म्हणू लागला? ओपन इट अँड आस्क व्हॉट्स मॅटर पासपोर्ट आउट. आणि विचारतो की व्हॉट इज द मॅटर्स पासपोर्ट आउट. काय अडचण आहे का? काय प्रॉब्लेम झाला? व्हॉट इज सर वाय हॅव जस्ट दिस इन्स्टंट फाउंड आउट. की ते म्हणतात की काय हॅपन झालं, हे कसं होऊ शकतं? व्हॉट इज सर आय हॅव जस्ट दिस इन्स्टंट फाउंड आउट. मला आत्ताच झटपट सापडलं आहे. त्यानंतर फॉग काय म्हणतात? व्हॉट दॅट वी माईट. नेमकं काय सापडलं? दॅट वी माईट हॅव मेड द टूर ऑफ द वर्ल्ड इन ओनली 78 days.
आपण जो जगभ्रमंती केली आहे ती फक्त 78 दिवसामध्ये 78 डेजमध्येच कंप्लीट केली. नो डाऊट मिस्टर, नो डाऊट रिटर्न मिस्टर फॉग. मिस्टर फॉग याला काही डाऊट नाही. बाय नॉट क्रॉसिंग इंडिया, भारत ओलांडून आपण पुन्हा आलो. बट इफ आय हॅड नॉट क्रॉस इंडिया, जर मी इंडिया क्रॉस केलं नसतं, आय शूड नॉट हॅव सेव ऑर्डर, तर मी काय करू शकलो नसतो, ऑर्डरला वाचू शकलो नसतो. सी वूड नॉट हॅव बीन माय वाईफ, आणि तर ती काय झाली नसती, माय वाईफ झाली नसती, म्हणजे माझी वाईफ झाली नसती. अँड मिस्टर फॉग क्वाइटली शट द डोअर, आणि मिस्टर फॉगने काय केलं, हळुवारपणे क्वाइटली दरवाजा बंद केला. फिलिस फॉग हॅड ओन हिज वेजर, त्यांनी जी बेट जिंकली होती, तिची बेट जिंकली होती. अँड हॅड मेड हिज जर्नी अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज, आणि जे टार्गेट होतं 80 दिवसामध्ये जगभ्रमंती करायचं, ते त्यांनी पूर्ण केलं होतं आणि ते खूप सॅटिस्फाईड होते. टू डू धिस ही हॅड एम्प्लॉईड एव्हरी मीन्स कन्व्हेयन्स, स्टीमर, रेल्वेज, कॅरिएज, ॲचेस, ट्रेडिंग वेसल्स, स्लेजेस, एलिफंट्स, आणि हे सगळं करण्यासाठी कशा पद्धतीने स्टीमर्स, रेल्वे म्हणजे व्यापार, वाहिन्या, गाड्या, हत्ती, प्रत्येक साधनाचा त्यांनी काय केला होता, यूज केला होता. द इसेंट्रिक जेंटलमॅन had throughout the display all his marvelous qualities of coolness and exactitude. आता इसेंट्रिक म्हणजे अतिशय विलक्षण असं जेंटलमॅन किंवा हुशार अशी व्यक्ती आहे. त्यांची जी गुण आहे ती कोणते आहे, शीतलता किंवा मार्वलस क्वालिटीज आहे त्यांच्यामध्ये, कूलनेस आहे किंवा एक्झॅक्टिट्यूड म्हणजे अतिशय अचूकता, शीतलता, अशा गोष्टी त्याच्याकडे होत्या. बट व्हॉट देन, पण नंतर काय, व्हॉट हॅड ही रिअली गेन बाय ऑल हिज ट्रबल, पण एवढा सगळ्या त्रासातून खरोखर काय कमावलं. व्हॉट हॅड ही ब्रॉट बॅक फ्रॉम दिस लाँग अँड वेरी जर्नी, इतक्या लांब जगभ्रमंतीचा प्रवास, किती ट्रबल्स किंवा किती ऑब्स्टॅकल्स आले, मग याच्यातून काय मिळवलं, तर काहीच नाही मिळवलं. नथिंग से यू, परहॅप्स सो, नथिंग बट अ चार्मिंग वुमन, दुसरं काहीच नाही कमवलं, किंवा एक चार्मिंग वुमन म्हणजे एक अतिशय सुंदर असणारी ऑडा, हू स्ट्रेंज ॲज इट मे ॲपियर मेड हिम द हॅपिएस्ट ऑफ मेन, अ ट्रूली वूड. ज्या माणसाला हे सगळं विक्षिप्त किंवा विचित्र वाटलं, पण ॲक्च्युली त्याला हे खूप हॅपिएस्ट मुवमेंट, अतिशय आनंदी बनवलं होतं, खूप सॅटिस्फाईड बनवलं होतं. ट्रूली वूड यू नॉट फॉर लेस दॅन दॅट मेक द टूर अराउंड द वर्ल्ड, खरोखरच आपण त्या जगभरामध्ये खूप कमी दिवसांमध्ये आपण जगभराची किंवा जगाची फेरफटका किंवा जगाची भ्रमंती करू शकतो. आय थिंक फायनली आपला हा लेसन इथे संपतो आहे. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड. नाव टेक केअर.